नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज आम्ही असा विषय घेऊन आलो आहोत का जो लोकांच्या आरोग्यासोबत निगडीत आहे, लोकांच्या शेती वाढीच्या संदर्भात निगडीत आहे आणि प्रदूषण म्हणजे जे आज खूप मोठी समस्या आहे त्या समस्येच्या निगडीत आहे. आम्ही उमरेड तालुक्यातील मांगरूळ या एरियात, म्हणजे हा जर एरिया जर विचार केला तर इकडे बॅक साईडला जर बघितलं तर मोहोपा पासून ह्या खदानी सुरू होते, गिट्टी खदानच्या. आणि या गिट्टी खदानीमुळे तिथून सुरू झालेल्या या खदानी येतात मांगरूळ फाट्यापर्यंत आणि मांगरूळ फाट्यापासून लगत तिकडे काही गावांपर्यंत तो पोचलेला हा भाग. इकडे असंख्य क्रशर्स, या क्रशर्स जर नियमानं विचार केला तर या चालवायला पाहिजे, पण या नियम सगळे धाब्यावर बसून अधिकारी वर्गाला मॅनेज करून गळगंप पैसा देऊन सोबत सोबत राजकीय पक्षाच्या नेत्याले, मग ते सत्ताधारी असो की विरोधक असो, दोन्ही लोकांना पैशाची लंबी खिलाई करून हे सगळे अवैधरित्या खदानी सुरू आहे म्हणायला हरकत नाही. त्याच्यातला एक नियम आम्ही सांगतो. हा बघा, एक इथं गड्डा, हा जस्ट गड्डा इथं पडलेला आहे. हा बघा किती मोठा गड्डा आहे. इथं नेरा पेट्रोल पंप आहे. थोडस नेरा पेट्रोल पंप दाखवा. त्या नेरा पेट्रोल पंपच्या लगत हा एक इतका मोठा गड्डा, याची गोटा काढून टाकलेला आहे, काम झालं आणि तो गड्डा तसाच पडलेला आहे. नियमाने हा गड्डा बुजवायला पाहिजे, पण ते नियम सगळे गेले धाब्यावर. दुसरी गोष्ट, प्रदूषण पहा. बघा इथं दाखवा थोडासा असा कॅमेरा झूम करून. इतकं मोठं प्रदूषण की याच्या धूर असा पूर्ण हवेत पसरतो. या सगळ्या प्रश्न हे वाले इतके गहन आहे, पण यावर लक्ष कोणी द्यायला तयार नाही. लक्ष द्यायला तयार यासाठी नाही. काही लोक कंप्लेंट्स करतात, पण होते असं की ते काही दिवस थोडीशी माहिती घेतल्यासारखी, चौकशी लागल्यासारखं होतं आणि त्याच्यानंतर हे क्रशर मालक पैसे दे करून सगळा विषय खतम करतात. आणि हे सगळं सुरू आहे. एक दादा, एक मिनिट इकडे. तुम्ही या सगळ्या क्रशर संदर्भात कंप्लेंट्स केल्या होत्या, आणि त्या कंप्लेंट्सवर काय झालं आणि काय नाही झालं हे थोडं सविस्तर सांगा. मी याविषयी माननीय उपविभागीय अधिकारी उमरेड यांना तक्रार दिली. त्यानं 16 तारखेला, 16 जानेवारीला. त्यानंतर मग महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या जनता दरबारमध्ये गेलो. तिथे त्यांना तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर मग त्यांनी 8-10 दिवसानंतर SDO साहेबांनी इथे चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मी त्या चौकशीमध्ये 1 ते 9 मुद्दे दिले होते. तर त्या 1 ते 9 मुद्द्यांमध्ये सर्वात आधी तर मी त्या चौकशीमध्ये लिहिलं होतं की मला लेखी सूचना देण्यात यावा सदर चौकशी करीत असताना. तर SDO साहेबांनी मला लेखी सूचना दिल्या नाही आणि परस्पर येऊन गेले. मग त्याच्यानंतर मला माहिती पडलं, तर मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे जे मुद्दे आहे त्या मुद्द्यानुसार चौकशी न करता त्यांनी आपल्याच पद्धतीने चौकशी करून टाकली. मुद्दा सांगा म्हणजे की जो त्यानुसार नाही केली. जसं आता आम्ही सांगितलं का इथं गड्डा, गड्डा बुजवणे आवश्यक आहे, पण झालं गिट्टी काढून झाली, काही गड्डा बुजवायचं नाव नाही. हो, म्हणजे हे नियम तोडून, आणि याच्यावरही अधिकारी वर्ग लक्ष नाही देत. तसं तिथं काय होतं, तिथेही गड्डा करून ठेवलेला होता. गड्डा करून ठेवलेला होता. सर्वात आधी रस्त्याच्या जवळ खोदकाम केलंय त्यांनी, अवैध खोदकाम. अच्छा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वतःची लँड सोडून दुसऱ्या नाही, स्वतःच्या लँड मध्येच केलाय त्यांनी. एक तिथून म्हणजे ग्रामीण मार्ग जातो. ग्रामीण मार्ग म्हणजे तो डांबर रोड आहे, आणि तिथून एक पांधन रस्ता पण जातो. इतर ग्रामीण मार्ग म्हणतात त्याला, जसं मांगरूळ ते चारगाव पांधन. तर ते पांधनचं पण खोदकाम करून त्यांनी तो अवैध उत्खनन केला. त्याच्यानंतर फॉरेस्टची जी जागा आहे, तर फॉरेस्टच्या जागेमधूनही त्यांनी उत्खनन केलं असं मी त्या ठिकाणी आरोप केलाय. पण त्या मुद्द्यावरही त्यांनी चौकशी केली नाही. आणि आपल्याच पद्धतीने 1-2 मुद्दे, जसं प्रदूषण आहे आणि अवैध उत्खनन, या विषयावरच त्यांनी म्हणजे फोकस केला आणि तेच त्यांनी ते त्याच्यामध्ये लिहिलं. आणि मी सांगितलं की 1 ते 9 मुद्दे त्याच्यावर नियमानुसार चौकशी करा. तर त्यांनी म्हटलं मी चौकशी केली आहे, आणि त्यानुसार मग त्यांनी चौकशी करून आपलं ते बंद करून टाकलं. त्याच्याकडे जे परवाने आहेत, परवाने हे आहेत, ते सर्व केलं.
बोर ब्लास्टिंगचे यांना कमीत कमी 3 मीटरची परवानगी असते, ते 10-10, 12-12 मीटर म्हणजे एकाच वेळी 50 फूट खोल मारून सीधा ब्लास्ट करतात, की ते जेणेकरून त्याच्यामुळे गावामध्ये हादरे बसतात. म्हणजे तुमचं गाव हा, मांगरूळ. मांगरूळ आहे. हा. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट, आजूबाजूच्या शेतकरी जे असतात ना शेतात, त्यांना माहिती न देता बिनधास्तपणे ते ब्लास्टिंग करतात. कोणी शेतामध्ये आहे, मजूर आहे, काम करत आहे, शेतकऱ्यांना माहिती अजिबात देत नाही, सीधे उडवून देतात. यांना असं वाटते की आम्ही सर्व अधिकारी झाले, तहसीलदार झालं, एसडीओ झालं, आणखी कोणी आमदार खासदार, या सर्वांना ते पैसे देऊन मॅनेज करून आमच्या कोणी तेळ करू शकत नाही, अशी याची भावना आहे या क्रशरवाल्यांची. आणि याच्यामध्ये मला तरी असं वाटते भाऊ, की या बिचाऱ्या क्रशरवाल्यांचा 1 रुपयाचा दोष नाहीये. हे बिचारे येतात, आपली क्रशर कंपनी टाकतात, आपली जमीन घेतात, उत्खनन करतात आणि जातात. मेन म्हणजे येती जर बदमाश असतील ना, तर हे अधिकारी आणि पदाधिकारी, मुद्दा आणि त्याच्यामध्ये नेते. बरोबर आहे. फक्त एवढंच आहे का नेत्यांची यायच्या जे प्रमाणपत्र असतात किंवा परवानगी असतात त्याच्यावर सिग्नेचर नसतात, परंतु अप्रत्यक्षरित्या नाही, नेते याच्यासाठी म्हणत आहो की काही नेते मार विधानसभेत बोंबलतात. हा. मग या नेत्याला कोणी मोजत नसन, कारण हे बोंबलल्यानंतर हा. या सगळ्या गोष्टीची चौकशी लागून हे आता डोळ्यासमोर दिसते. जसा आता आपल्याला हा गड्डा दिसला इतका बरोबर, मोठा, बरोबर. हा ज्या क्रशरवाल्यानं खोदून चालला गेला, का करत आहे? बिंदास घुमत आहेत गावात. याच्यावर नियम वगैरे नुसार जर कारवाया केल्या तर अशा हिमती दुसरे करणार नाही. बरोबर आहे. याच्यात दोष आहे या नेत्या लोकांचे का? हेही फक्त बोंबलतात. या क्रशरवाल्यांकडून यायले चिरीमिरी म्हणण्यापेक्षा मोठी अमाऊंट गेली का हे शांत वसुली करतात ना, त्याच्या धंदाच आहे तो धंदा. मग ते सत्ताधारी असो विरोधक असो, दोन्ही असो. मी याविषयी माननीय आमदार साहेब संजयजी मेश्राम यांच्याकडे सुद्धा पत्र दिलं. पक्की खबर सांगतो, मला माहित होतं याच्यावर 1% याची कारवाई करण्याची लायकी नाहीये आमदार साहेबाची, तरी जाणून दिलं. म्हणलं काय करतेत पाहून. आजपर्यंत त्याच्या पत्राचा रिप्लाय आला नाही आपल्याला. बरं, का बरं चूप आहेत? का बरं चूप आहेत? दुसरा विषय असा का प्रदूषणामुळे आरोग्यास खूप मोठी हानी होत आहे. या प्रदूषणामुळे आरोग्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य आणि सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्याशी हे खिलवाड सुरू आहे. याच्यामध्ये अधिकारी आणि हे कंपनी यांचे साटेकोटे असल्यामुळे आपण जरी तक्रार करा, खूप अडचणी केल्या मला आणि खूप त्रासही झाला भाऊ तक्रार करताना. त्यानंतरही अपेक्षित कारवाई काहीच करत नाही. ते फक्त बस आपला असं वाटतं हे अधिकारी जसं काही त्याची वकिली करासाठी तिथं बसले आहेत का, आणि तेच करतात. म्हणजे मी टाकलं तिथं 300 मीटर पर्यंत, अंदाजे 300 मीटर पर्यंत क्रशर आहे मेन रोड पासून, स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे पासून. ते अंदाजे 700 मीटर करून टाकतात अहवालामध्ये. म्हणजे अरे तुम्ही मोजा ना. दुसरा तुम्ही एक नियमात, त्याच्यात मी तुमचे पत्र वाचले, एक होतं की प्रत्येक क्रशरवर पाणी काय ते हे करावं लागतं, शावर लावायलाच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे नियमानुसार दूर जो दिसत आहे आपल्याला दिसणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, त्यांनी आपल्या कन्व्हेअरवर MS किंवा म्हणजे टिनाचा शेड लावायला पाहिजे. ठीक आहे, की जेणेकरून कव्हर्ड अप जर केलं तर कदाचित ते धूळ तेवढा उडणार नाही. दुसरी गोष्ट, त्या मशीनवर शावर लावायला पाहिजे. शावर स्प्रे केल्यामुळे, म्हणजे पाण्याचा स्प्रे केला तर कदाचित तिथून निघणारा जो धूर आहे तो कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, तिथून जे ट्रक चालतात त्याच्या क्रशरमध्ये, तर तिथून त्यांना पक्के रस्ते करायला पाहिजे, की जेणेकरून सिमेंट रोड किंवा मग डांबर रोड, जेणेकरून जे ट्रक चालते त्याच्यामुळे धूर उडणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्या बॉर्डरमध्ये त्यांनी झाडं लावायला पाहिजे, किंवा मग झाडं लावूनही त्यांनी टीना लावून कव्हर अप करायला पाहिजे. एकही क्रशरवाले करत नाही. यायचं बरं, हे करत नाही तर यायच्यावर अधिकारीही त्यांना काही म्हणत नाही. दुसरी गोष्ट, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रदूषण नियम मंडळ तर दादा फक्त इकडे येते वसुली करायला यायच्या क्रशरवर. जर प्रदूषण विभागाची गाडी जर इथं उभी केली तर जो काही त्यांची चेक करण्याची हे आहे मशीन, ते बंद पडण्याला काय एवढं प्रदूषण आहे. बरोबर. पण तरी कारवाई, कारण प्रदूषण विभागाचे जेवढे अधिकारी बसले आहेत ते MIDC फक्त देण घेण्यासाठी येतात, तुमच्या या क्रशरकडे देण घेण्यात येतात. बाकी कारवाई त्याच्याकडे कधीच होत नाही, किती कंप्लेंट करा. बरोबर आहे ना, कारवाई होतच नाही ना. तर याच्यावर कारवाई कशी करता येईल? म्हणजे हे सत्ताधारी असणारे लोक फक्त ना फक्त मीडिया समोर लंब्या हाकलतात, म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे ना. बरोबर ना. बरोबर आहे. म्हणजे सामान्य माणूस जर आपल्या हक्कासाठी काही कंप्लेंट्स करत असन, त्याच्यावर कोणी सुनवाई करणार. सुनवाईची गोष्ट सोडा, जर आपण एखादी तक्रार केली तर ते जे अधिकारी आणि पदाधिकारी हे जे आहेत ना, यायच्या नजरेमध्ये आपण गुन्हेगार, हे म्हणजे मानसिकता झाली आहे आता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये यांची चुकी म्हणण्यापेक्षा जे अधिकारी आहेत त्याची सर्वात मोठी चुकी आहे. आणि मेन गोष्ट, कारवाई त्याच्यावर व्हायला पाहिजे, यायच्यावर कारवाईची अपेक्षा नाही आपली. म्हणजे सगळ्यात महत्वाची काय अधिकारी, कारण परमिशन तुम्ही देता. बरोबर आहे, परमिशन तुम्ही देता, सर्रास तोडतात आणि नियम सरकार बनवते. आणि सरकारचे नियम
हे तोडून नियमाचे अटी व शर्तीचे पालन करण्यासाठी तुम्हाला तिची जबाबदारी दिली आहे. तर हे आपली जबाबदारी पार पाडत नाही. आपली जबाबदारी पार पाडण्यापासून म्हणजे वंचित तुम्ही राहतात. आता इतक्या साऱ्या कंप्लेंट्स कडून म्हणण्यापेक्षा इतक्या मोठा लढा देत होते फक्त ना फक्त प्रदूषण आणि होणाऱ्या पीक पाण्यावर नुकसान काही शेतकऱ्यांचे फायदा हो शेतकऱ्यांचा अजिबात काही फायदा नाही. काही फायदा नाही. कोणी आवाज उचलायला तयार नाही. आमदार साहेब झोपेत आहे मस्त, इकड तिकडले सर्व मुद्दे मांडते. पण ते पत्र दिलं ना, मी लेखी दिलं, प्रत्यक्ष बोललो पण त्यांच्या समोर. फायदा काहीच नाही. 1 रुपयाचा फायदा नाही. बोलून द्यावं त्यांना ते या प्रकरणावर किंवा या तक्रारीवर मला एक तरी लेटर पाठवलं असेल त्यांनी की अशी कारवाई मी केली किंवा यांना असे पत्र दिले आणि त्यानुसार कायदेशीर कारवाईसाठी मी मागणी तरी केली. अजिबात 1 रुपयाचा फायदा नाही. दुसरी गोष्ट, ते जे प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना परवानग्या देते तर याची सर्व तपासणी करायला पाहिजे ना, आणि त्याच्यानंतर यांच्याकडे व्हिजिट करायला पाहिजे. यायला लाखो रुपये त्या अधिकाऱ्याला देऊनच परमिशन मिळते यायला. ते तर पैसे देऊन परमिशन मिळते, बरोबर आहे. हो. त्याच्यानंतर त्यांनी चौकशी करायला पाहिजे की खरंच या ठिकाणी योग्य आहे नाही आहे. यांनी रोड बनवले आहे, त्याच्यानंतर टिनाचे शेड लावले आहे, झाडं लावले आहे, एकही झाड जगलेलं दिसत नाही, काहीच नाही. बरोबर आहे. पण याच्यामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त अधिकारी जे आहे ना, अधिकाऱ्यावर माझा हे आहे. पुढचा पवित्रा का राहील तुमचा आता जर हे आता पुढचा माझा विषय एकच राहील, सीधी गोष्ट बोलणे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, त्याच्यानंतर जिल्हा खनिकर्म आणि एसडीओ साहेब यांना निवेदन दिले आहे. एसडीओ साहेबांना निवेदन दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित कारवाई झाली नाही. पार्टी यांनाच म्हणून हायकोर्टामध्ये जाणे एकमेव पर्याय, बस. न्यायालयाशिवाय दुसरा आता पर्याय राहिला नाही, कारण हे अधिकारी मॅनेज, मंत्री संत्री सर्व मॅनेज होतात. याशिवाय आता मला असं वाटत नाही की दुसरा काय करावं. ठीक आहे दादा, धन्यवाद. बघा, इतक्या कंप्लेंट्स वगैरे करून स्थानिक इथल्या गावकऱ्यांनी खास शेतीसाठी शेताच्या पिकाचे होणारे नुकसान आणि महत्वाचे प्रदूषण का ज्यानं जीवितहानी होऊ शकते आणि होत आहे याच्या हळूहळू या महत्वाच्या विषय सगळे डिपार्टमेंट, प्रदूषण विभाग, खनिज विभाग, या अंतर्गत येणाऱ्या ज्या कोणत्या यांना हे क्रशर सुरू करण्यासाठी लागणाऱ्या एनुच्या ह्या सगळ्या पैशानं विकत घेतात हे क्रशरवाले, आणि सर्रास हे अवैध उत्खनन सुरू आहे. महत्वाचं, इथले राजकीय सगळेच, सत्ताधारी असो विरोधक असो, सगळ्याला पैसे जातात आणि हे राजरोषपणे हा अवैध खाणीच्या उत्खनन येतो सुरू आहे. मरण सामान्य जनतेचं. एका सामान्य माणूस कोणत्या विषयासाठी गेले तर हेच अधिकारी त्यांना नियम अटी सांगतात, पण इथं यायच्याच नजरेखाली अवैध सगळे धंदे सुरू आहे. यावर आता काय प्रशासन लक्ष देईल हे बघण्यासारखं आहे. थोडाशा बोलण्यासारखं इतकंच, अधिकारी नेते मंडळी यायले लाजा शर्मा असं वाचल्या थोडशा तर काहीतरी लक्ष द्या. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंदे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.